बातमी कोल्हापुरातून आहे। गेल्या 3 दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये शिंदे गटाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळे दोन्ही मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री जातीने लक्ष घालतायत। दोन्ही मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांच्या मुख्यमंत्री वारंवार भेटी घेत आहेत। 13 एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा 1 दिवसाचा दौरा सुद्धा केला होता। दौऱ्यामध्ये अनेक नेत्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या होत्या। 15 एप्रिलला महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री 2 दिवस कोल्हापूरमध्ये होते। दोन्ही मतदारसंघांमधून शिवसेनेच्या उमेदवारांचा घात होऊ नये यासाठी महायुतीमधले सर्व घटक पक्षांसोबत मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक भेटीगाठी सुरू होत्या। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, का अधिकचे अपडेट्स आहेत? कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री ठाण मांडून बसलेले आहेत, सातत्याने ते बैठका घेत आहेत, गाठीभेटी घेत आहेत, का अधिकचे अपडेट्स आहेत? कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात हाय व्होल्टेज निवडणूक होताना आपल्याला पाहायला मिळते आणि प्रामुख्याने शिवसेनेचे दोन्ही उमेदवार असल्यामुळे या दोन्ही उमेदवारांचा कुठल्याही पद्धतीने घात होऊ नये यासाठी स्वतः मुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ठाण मांडून आहेत। आपल्याला माहिती आहे 13 एप्रिल 15, 16 एप्रिल आणि गेल्या 3 दिवसांपासून असं साधारण 5 दिवस मुख्यमंत्री कोल्हापुरात आलेले आहेत। महायुतीतले सर्व पदाधिकारी, प्रमुख नेते, कार्यकर्ते यांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेऊन ही निवडणुकीची समीकरणं जुळवण्याचा ते प्रयत्न करतात। राज्याचं लक्ष कोल्हापूर जिल्ह्यावर लागल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी उभे असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासंदर्भात विशेष काळजी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हे दौरे हे लक्षवेधी ठरत आहेत आणि मुख्यमंत्री पंचशील आणि पॅव्हिलियन या दोन्ही हॉटेलमध्ये वेगवेगळ्या तारखेला वास्तव्यास आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे या नेत्याच्या भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर गेल्या 3 दिवसांपासून शिंदे कोल्हापूरमध्ये आहेत। कोल्हापूर आणि हातकणंगलेवर एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे। प्रमुख पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांची ते सातत्याने चर्चा करतायत आणि बैठका घेत आहेत। कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून शिंदे कोल्हापूरमध्ये ठाण मांडून बसले।